राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या सणाची सर्वात मोठी बातमी. खरीप पीक विमा 2025 अंतर्गत 3265 कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. हा विभागाला आता सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता आलेला आहे. कारण आता 3265 कोटी रुपयांचा निधी म्हणजे की पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. पण त्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक अट घालण्यात आलेली आहे. त्या अटीची पूर्तता सर्व शेतकऱ्याला करावी लागणार, तरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. आता सर्वात प्रथम शेतकऱ्याला एक छोटंसं काम करायचं आहे, तेव्हाच हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. नाहीतर असं होणार, जर तुम्ही हे छोटंसं काम नाही केलं तर तुमच्या शेजारच्या व्यक्तीला तर पीक विमा मिळणार, परंतु तुम्ही वंचित राहू शकता, तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही. त्यामुळे तात्काळ हे छोटंसं काम करा. आता कोणतं ते छोटंसं काम करायचं आहे व काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस, चला तर एका मिनिटाच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. तर अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जारी केला असून पीक विम्याची भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्य सरकारने दिली आहे. शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली असून यामुळे त्यांच्या अडचणी आता दूर होणार आहे. कारण आता पीक विमा मंजूर झाला असून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधव वारंवार विचारित होते. आता त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. आता शेतकरी बांधवांना वाट पाहावी लागणार नाही, कारण ही रक्कम आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, सर्व जिल्ह्यांना पीक विमा मिळणार नाही. बघा, पीक विम्याचे टप्प्यामध्ये वितरण होणार आहे. त्यामुळे आता लक्षामध्ये घ्या, आज फक्त काहीच जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे. आजच्या पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. आता लक्षपूर्वक बघा, या यादीमध्ये अनेक जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला याचा फायदा होईल हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया. अगदी एका मिनिटामध्ये ही माहिती पाहून घेऊया. तर बघा, अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन ठोका. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, पीक विमा 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार. आता बघा, भरपूर पीक विमाची रक्कम तर जमा करण्यात आलेली आहे, निधी मंजूर झालेला आहे, परंतु आज फक्त 379 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळाला आहे. कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले जे काही शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये आता राहिलेली रक्कम जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 25% अग्रिम तर शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून मिळाला होता, परंतु तोही काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला नाही. त्यामुळे आता एक महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. 75% अग्रिम सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु त्यासाठी शेतकरी बांधव, तुमचं जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आहे का हे पाहणे अत्यंत गरजेचे राहणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी तब्बल बघा 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. म्हणजे की बघा, जर तुम्ही 2024 या वर्षी पीक विमा भरला असेल तर लक्षामध्ये घ्या, 1028 कोटी 97 लाख रुपयाची मंजुरी दिली आहे. आतापर्यंत मंजूर झालेल्या बघा 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झाले होते. मात्र 346 कोटी 36 लाख रुपये अजून या ठिकाणी वितरण करायचे बाकी आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. 2024चा पीक विमा तुम्हाला आता मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, बऱ्याच दिवसापासून तुम्ही जी वाट पाहिली होती ती आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. बघा, आता हा पीक विमा तुम्हाला कसा मिळाला आहे, आजच का मिळणार आहे, लक्षामध्ये घ्या. ही बाब कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आल्यानंतर आता बघा, नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे बघा तात्काळ त्यांनी
वित्त विभागाला या ठिकाणी प्रस्ताव पाठवला होता. वित्त विभागाने त्यांना हिरवा कंदील दिल्यानंतर बघा राज्य सरकारने निधी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आता तुम्हाला जो पीक विमा मिळणार आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून नाही तर डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारला आता तो निधी तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे. आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे अशी महत्त्वाची माहिती पत्रकारांनी दिलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या, कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आजच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये या ठिकाणी हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार. यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येता ही मदत मिळेल. काही अडचणी आल्यास तुम्ही काही संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून संपर्क देखील साधू शकता. आता शेतकरी बांधवांनो, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे, आता लक्षामध्ये घ्या 25% काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला, परंतु काही शेतकऱ्याला 25% पण रक्कम मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्याला 25% रक्कम मिळाली नाही त्यांना 25% प्लस 75 असे टोटल 100% पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणजे की ज्या शेतकऱ्याला 25% रक्कम मिळाली नाही त्यांना दोन्ही पीक विमे सोबतच मिळणार असल्याची माहिती स्वतः शासनाने दिलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये जमा होतील. 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3,907 कोटींचा निधी वितरित करण्याचे ठरवले आहे. आज कोणत्याही परिस्थिती मध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. बघा तर आता पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, पात्र जिल्ह्यांची यादी आज अखेर आलेलीच आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, हे या यादीमधील पात्र जिल्हे आहे. बघा, जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. बघा, जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा मिळणार. सोबतच सर्वात अगोदर बघा, काही निश्चित बँकांची देखील यादी जारी करण्यात आलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या, या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज रक्कम मिळणार. बघा, आता सर्वात प्रथम कोणत्या बँकेमध्ये ही रक्कम मिळणार आहे ते देखील आपण अगदी काही सेकंदामध्ये पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, हे सर्व पैसे तुम्हाला कसे मिळणार तर लक्षामध्ये घ्या, डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे. बघा, यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित होते त्यांना आज सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, परंतु अडचण आता अशी आहे, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं तर एक काम करायचंच आहे, त्यासोबत जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला पाहावी लागणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, आज या ठिकाणी बँकांची यादी देखील जाहीर झालेली आहे. आता लक्षामध्ये आपण जिल्ह्याची यादी तर पाहिली, आता बँकरची यादी पाहणे गरजेचे आहे. जर बघा, यादीच्या जिल्ह्यामध्ये आणि बँकेच्या पासबुकमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी बघा लक्षामध्ये घ्या, याच महत्त्वाच्या बँकेमध्ये पीक विमा जमा होणार आहे. आता कोणत्या त्या महत्त्वाच्या बँका आहे ते आपण सर्वात प्रथम पाहून घेऊया. आता बघा, जिल्ह्यांची यादी तर आपण पाहिली, परंतु सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला हप्ता रक्कम मिळणार आहे. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पीक विम्याचा दुसरा हप्ता म्हणजे की 75% अग्रिम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता रक्कम मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जे काय बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, कॅनडा बँक, LDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक, या ज्या काय बँक आहे या बँकांमध्ये सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार असल्याची माहिती स्वतः सरकारने सांगितली आहे. आता शेतकरी बांधवांनो, तर ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. आता लक्षामध्ये घ्या, बऱ्याचशा अफवा सुटलेल्या आहे की पीक विमा 50,000 रुपये एकरी मिळणार. तर लक्षामध्ये घ्या, पीक विमा फक्त 13,000 रुपये एकरी प्रमाणे रक्कम शेतकऱ्याला मिळणार अशी माहिती शासनाने सांगितली आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची अपडेट. कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.